मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासात यादव राजवंश म्हणजेच देवगिरीचे यादव यांना विशेष महत्त्व आहे. यादव राजवंशाचा कालखंड साधारण इसवी सन 12वे ते 14वे शतक असा मानला जातो. या राजवंशाची राजधानी देवगिरी होती, जी आज दौलताबाद म्हणून ओळखली जाते. भिल्लम पाचवा, जैतुगी, सिंघण दुसरा आणि रामचंद्रदेव हे यादवांचे प्रमुख राजे होते. यापैकी सिंघण दुसरा यांच्या काळात यादव साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार झाला. यादव राजांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला. याच काळात मराठी साहित्याचा विकास झाला आणि महानुभाव व वारकरी संप्रदायांना चालना मिळाली. प्रशासनात स्थानिक लोकांचा सहभाग, मजबूत किल्ले आणि शेती व व्यापाराचा विकास ही यादव काळाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. देवगिरीचा किल्ला हा यादवांच्या राजकीय आणि लष्करी सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच यादव राजवंशाला मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.